एक घनदाट तुरुंग आणि त्या घनदाट तुरुंगामध्ये काळोखही कधी दिसत नाही. तिथे नेहमीच काळोख असायचा. तुरुंगात बंदिस्त केलेले कैदी कधीच बाहेर निघत नाहीत. अशा तुरुंगात कैदी बंदिस्त केल्यानंतर त्या तुरुंगाच्या चाव्या या बाहेर फेकून दिल्या जायच्या विहिरीत. नंतर अख्खं आयुष्य त्या बंदिस्त वेड्यामध्ये त्यांना जीवन जगावं लागायचं. साखळदंडांनी बांधलेल्या सवयी सुद्धा कधीतरी त्यांना आपल्याच वाटू लागतात आणि तो काळा तुरुंग सुद्धा, काळी कोठडी सुद्धा त्यांना आपलीच वाटायला लागली. अनेक वर्ष उलटून गेली. क्रांतिवीरांनी ठरवलं कैद्यांना बाहेर काढायचं. उठाव केला. क्रांतिवीरांनी कैद्यांना बाहेर काढण्याची तारीख ठरली. कैदी बाहेर आले, परंतु त्याच दिवशी निम्म्याहून जास्त कैदी पुन्हा तुरुंगात परत गेले, कारण त्यांना स्वातंत्र्याची जाणीव नव्हती होत आणि त्यांचं स्वातंत्र्य काय हे त्यांना माहितीच नव्हतं. अर्थात ही स्वातंत्र्याची जाणीव करून देण्यासाठी कवी सुयश कांबळे लिहितात, वाटते बंदिस्त केले कुणीतरी मला युगायुगांचा कैदी म्हणून. मला वाटतं ही संकल्पना लक्षात घेणं महत्वाचं आहे की तो कवी त्याच्या ओळींमध्ये म्हणतोय की ही वाटते, ही शक्यता आहे आणि ही वर्तमानातली शक्यता ही शाश्वत होऊ शकते भविष्यात जर आपण सावधानता बाळगली नाही. म्हणून विषयाचा मूळ भाग ही या बंदिस्त करण्यामागची कारणांकडे जास्त महत्वाचा वाटतो आणि म्हणून बंधनं ही कारणं ठरू शकतात आपल्याला बंदिस्त करण्यामध्ये. मग धर्म असेल, जात असेल, धर्म, जात, वंश, पंथ अशा असंख्य गोष्टी आपल्याला चिकटून ठेवल्या जातात. मग बघा, आतंकवाद्यांनी ज्या पद्धतीने 1990च्या काळामध्ये स्वतःचा इस्लामिक अजेंडा रुजवण्यासाठी हिंदू काश्मीरी पंडितांना त्यांच्याच घरातून पलायन करायला भाग पाडलं. मला वाटतं धर्माच्या अंधत्व पत्करलेल्या अशा असंख्य लोकांना ते त्यांचं तुरुंग वाटतं आणि म्हणूनच ही सत्तेची गुलामी सुद्धा कधीतरी मला त्यांचं तुरुंग वाटतं. मग जातीपातीत विभागल्या गेल्या समाजाला सुद्धा बाहेर काढण्यासाठी अशी असंख्य माणसं आली, परंतु आजही आपल्याकडे ज्या पद्धतीनं जाती व्यवस्था आहे त्याच्यातनं असंख्य शोषित वर्ग आज सुद्धा एका विशिष्ट चौकटीत बंदिस्त आहे. स्त्री पुरुष समानतेचे डांगे आपण पिटवतो, पण लक्षात घ्या अजूनही दक्षिण आफ्रिका, युरोपात ब्रेस्ट टायरिंग अर्थात स्त्रियांचे स्तन चपटे करून त्याला दगडाने किंवा धारदार शस्त्राने मारण्याचे प्रकार होतात. अजूनही स्त्री खतनासारख्या असंख्य परंपरा होतात जिथे जन्माला आलेल्या 3-4 वर्षीच्या मुलीचे प्रायव्हेट पार्ट काढला जातो आणि त्यासाठी या स्त्री खतना परंपरा त्यांच्या घरातूनच केल्या जातात. त्यावेळेस हाच कवी त्याच्या कवितेमध्ये लिहितो, उघड्या प्रवृत्तींनी माणसाला लाज वाटत नाही 1-2 वर्षाच्या पोरीची मांडी हाताळताना, माणसाला लाज वाटत नाही रिलेटिव्हच्या नावाखाली हातभट्ट्या मारताना, हातावर गळलेलं सत्य झाडताना. मला वाटतं ही विदारक अवस्था हा कवी त्यांच्या शब्दातून मांडतो ना, त्यावेळेस आज ती किती बंदिस्त आहे याचा विचार करणं महत्वाचं आहे. परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये फक्त बंदिस्त करणं मला महत्वाचं वाटत नाही, तर कवितेतला मला शब्द सुद्धा महत्वाचा आहे आणि म्हणून मला सुद्धा आज कुठे ना कुठे माझ्या आयुष्याला बंदिस्त केलंय. म्हणजे ज्या शिक्षण व्यवस्थेतून मी बाहेर पडतो ती शिक्षण व्यवस्था मला नोकरी मिळावी इतकंच शिकायचंय हे सांगते. मनाच्या कुंपणातून बाहेर येण्याचा माझ्यासाठीचा प्रवास हा कधीतरी अवघड होऊन जातो, परंतु कधी कधी काही गोष्टी या सगळ्या जगापर्यंत आपण पोहोचवू शकत नाही. त्यावेळेस मी मनाचा कैदी असतो हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. परंतु मला या कैदेतनं बाहेर पडण्यासाठी अशी असंख्य माणसं बाहेर सापडतायत, अशी असंख्य माणसं प्रेरणादायी ठरतायत की ती माणसं या कैदेला तोडून बाहेर पडतात. म्हणून मला विषयात मूळ हे वाटतं की मला बंदिस्त केले तर मला बाहेर पडण्याची जाणीव ही प्रत्येकात ज्यावेळेस निर्माण होईल त्यावेळेस त्या कैद्या तुटल्या जातील. म्हणजे बघा, सॉक्रेटिसनं स्वतःच्या विचारांची हत्या होऊ नये म्हणून तो तिथे विषाचा प्याला पितो. गॅलिलिओ वैज्ञानिक दृष्टिकोन समाजाला पटवून सांगतो तरी सुद्धा तो जगतो आणि तो त्या बेड्या तोडतो. म्हणजे तुरुंगात कधीतरी गेल्यानंतर पुढच्या येणाऱ्या पिढीसाठीच्या ज्या बेड्या आहेत, जे बंदिस्ततेची लक्षणं आहेत ती आपण तोडू शकतो. महात्मा ज्योतिराव फुलेंसारखा माणूस ज्यावेळेस स्त्री शिक्षणाचा अट्टहास घेतो त्यावेळेस तो अशा असंख्य अज्ञानी बेड्या तोडू पाहतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा माणूस भविष्याच्या येणाऱ्या पिढीला शिकावंच, त्यांना समता प्रस्थापित व्हावी यासाठी संघर्ष करतो. व याच तुरुंगातल्या बेड्या तोडणं मला अत्यंत महत्वाचं वाटतं. आणि इथं विजय पाटणी सर फार सुंदर एक वाक्य आहे, ते फार सुंदर म्हणतात, अब मैंने अपने मुर्दों की बस्ती में अपना घर बसा लिया है, मैंने अपने हक्की आवाज को कब्र में दफना दिया है. ही अवस्थेपर्यंत पोहोचण्यापेक्षा हा कवी सुयश कांबळे सुद्धा पहिल्याच ओळीत असं म्हणतोय की फसव्या जिंदगीला लात मारून पालथं पाडावं असं वाटतं. मला वाटतं आपल्या सगळ्यांचं आयुष्य असंच असतं, परंतु आपण ते सत्य स्वीकारत नाही आणि जेव्हा आपण ते सत्य स्वीकारतो तोपर्यंत आयुष्याचं अर्धत्व उलटून गेलेलं असतं आणि नंतर आपल्याला त्या स्वातंत्र्याची जाणीव होते. पण त्यावेळेस आपल्याकडे एकच पर्याय असतो की येणाऱ्या पिढीसाठी आपल्याला स्वातंत्र्य खुलं करायचं असेल, बंदिस्ततेच्या बेड्या खुल्या करायच्या असतील तर आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. म्हणून आज अशा असंख्य प्रथा आपण बघतो. जर हिजाब असेल किंवा हिजाबच्या नावावर केलेलं राजकारण असेल,
परंतु ज्या मुलींना हिजाबावर बंधनांना टोकलं, त्यांना शिक्षणाचा हक्क डावलला गेला 1 वर्ष, त्यांना पुन्हा त्याच शाळेत शिक्षण घ्यावं लागलं, त्याच कॉलेजमध्ये शिक्षण 1 वर्ष मागे जावं लागलं. हा विचार ज्यावेळेस विवेकी विचार येईल त्यावेळेस मला वाटतं मानवी उत्थानाचा एक वेगळा प्रवास सुरू होईल, जो विवेकापासून सुरू होतो. म्हणून काही बंधनं ही आपल्यावर लादली जातात, ती आपल्याला झुडकारावी लागतात, परंतु काही बंधनं ही चांगली सुद्धा असतात. म्हणजे बघा ना, आयुर्वेदाच्या सानिध्यानं आपण अशा असंख्य उपचार घेऊ शकतो. मानवी नीतिमूल्य आणि कर्तव्यांसाठी आपल्याला एक वेगळा तुरुंग असतो की आपल्याला आपल्या विचारात आपल्या मर्यादेतच राहावं लागतं. म्हणून स्वातंत्र्य हे कधीही ओपन किंवा ऍब्सोल्यूट नसतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण स्वातंत्र्याला मर्यादा असल्या ना तरी सुद्धा काही बंधनं ही समाजाचं अस्तित्व टिकवण्यासाठी महत्वाची असतात, परंतु काही बंधनं ही समाजाचं अस्तित्वच नाहीसं करतात. त्या अशा असंख्य प्रथा परंपरांना आपल्याला दुजोरा न देण्यापेक्षा ती वाट फोडली पाहिजे आणि मानवी उत्थानाचा प्रवास सुरू करता यावा. म्हणून कवी शंतनू कांबळे यांच्या शब्दात इतकंच, तू यावं समतेच्या वाटेनं पैंजण खडकावत यावं, तू यावं तू यावं तू यावं. मनपूर्वक धन्यवाद.